हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या झाडाखालील गूढ. संध्याकाळी हॉस्पिटलच्या खोलीत मंद प्रकाश होता. मॉनिटरचे आवाज नियमित चालू होते. बीप बीप. आईच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी सांगण्याची तळमळ स्पष्ट दिसत होती. मयूर, ती कुजबुजली. हो आई. मी तिचा हात धरला. तिचा हात थंड झाला होता, पण तिची पकड अजून घट्ट होती. त्या झाडाखाली मी ठेवलेलं काहीतरी घेऊन जा. मी थोडा गोंधळलो. कुठलं झाड आई? ती हळूच हसली. जुनं वडाचं झाड. गावातल्या शेवटी. लक्षात ठेव, सगळं तिथंच आहे. आणि काही क्षणांनी मॉनिटरवरची रेषा सरळ झाली. आई गेली. त्या वाक्याने माझं आयुष्य थांबलं. पण तिच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात एक नवीन प्रश्न उभा केला. त्या झाडाखाली काय आहे? आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी मी शहरातून सुट्टी घेऊन गावाकडे निघालो. गावात पाऊल टाकताच जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या. आई इथेच वाढली होती. गावाच्या टोकाला तो वडाचा प्रचंड झाड अजूनही उभा होता, वाऱ्यात हलणाऱ्या पानांसारख्या शांत साक्षीदार. मी हळूच त्या झाडाजवळ गेलो. तिथे थोडं खणलं. मातीचा वास, गार वारा आणि मनात एक वेगळंच भय. अचानक लोखंडावर हात लागला. एक लहान जुना बॉक्स. हृदय जोरात धडधडत होतं. मी बॉक्स उघडला. आत एक जुनी चिठ्ठी, पिवळसर झालेली. आईच्या ओळखीच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. मयूर, मी तुला कधी सांगू शकले नाही, पण तुझा भाऊ अजून जिवंत आहे. त्याचं नाव अनिकेत आहे. मी त्याला तुझ्यापासून दूर ठेवलं, कारण मला त्याचं आयुष्य वाचवायचं होतं. मी स्तब्ध झालो. माझा भाऊ अजून जिवंत, पण आईने कधी सांगितलं नाही का? मी लगेच घरातल्या जुन्या कपाटात शोध घेतला. आईच्या वस्तूंमध्ये काही फोटो, पत्र आणि हॉस्पिटलच्या काही पावत्या मिळाल्या. त्या सगळ्यांमध्ये एक नाव वारंवार दिसत होतं. स्वातंत्र्य बालसंगोपन केंद्र, सातारा. माझ्या मनात विचार आला, कदाचित अनिकेत तिथे असेल. मी दुसऱ्याच दिवशी साताऱ्याला गेलो. त्या जुन्या इमारतीत एक वृद्ध आया भेटली. मी तिला फोटो दाखवला. हा अनिकेत माने, ओळखता का तुम्ही? ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि डोळ्यात पाणी आलं. हो बाळा, तो इकडेच वाढला, पण मग एका माणसाने त्याला दत्तक घेतलं. कोण? मी विचारलं. नाव आठवतंय? राजेंद्र देशमुख. पुण्यातल्या बड्या उद्योगपतींपैकी एक. मला एकदम आठवलं. देशमुख इंडस्ट्रीज, जिथे मी काम करत होतो. मी थेट पुण्यात गेलो. ऑफिसमध्ये राजेंद्र देशमुख यांना भेटायचा प्रयत्न केला, पण ते तिथे नव्हते. त्यांच्या मुलाला मात्र पाहिलं. अनिकेत देशमुख. वय माझ्याच आसपास. चेहऱ्यावर काहीतरी ओळखीचं होतं. तो माझ्यासारखाच दिसत होता. अगदी डोळ्यातही तीच नजर. काही दिवस मी निरीक्षण केलं. तो साधा, नम्र मुलगा होता. एके दिवशी संधी मिळाली आणि मी त्याच्याशी बोलायला गेलो. तुझं नाव अनिकेत देशमुख आहे ना? हो. तो हसला. आणि तू? मयूर माने. मी हसत म्हणालो. माने? तो काहीतरी विचारात पडला. मी त्याला आईची चिठ्ठी दाखवली. वाचून झाल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आईने मला का सोडलं असेल? त्याने विचारलं. मी त्याचा हात धरला. आपल्या आईला दोघांचं आयुष्य वाचवायचं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं, एका मुलाचं आयुष्यच वाचू शकतं. तिने मला जवळ ठेवलं आणि तुला वाचवण्यासाठी दुसऱ्यांच्या हाती दिलं. आम्ही दोघं काही वेळ शांत राहिलो. त्याने पुटपुटलं, म्हणजे तू माझा भाऊ? हो. आणि आईचं शेवटचं गिफ्ट म्हणजे आपण पुन्हा एकत्र आलो.
काही आठवड्यांनी आम्ही दोघं त्या वडाच्या झाडाखाली गेलो. आईच्या फोटोसमोर दिवा लावला. वारा हलका होता आणि पानांची सळसळ जणू काही आईचं कुजबुजणं वाटत होतं. अनिकेत म्हणाला, आईने आपल्याला वेगळं ठेवलं पण शेवटी पुन्हा भेटवलं. मी हसत म्हणालो, कधी कधी सत्य लपवावं लागतं, कारण प्रेम त्यापेक्षा मोठं असतं. त्या झाडाखाली आम्ही दोघं शांत बसलो. आईचं गुपित आता उलगडलं होतं, पण त्या गुपितामागचं प्रेम अधिक गहिरं वाटत होतं. आईच्या मृत्यूपश्चात सापडलेली ती चिठ्ठी फक्त एक गुपित नव्हती, ती 2 हरवलेल्या भावांना पुन्हा भेटवणारा दुवा ठरली. कधी कधी त्या झाडाखाली फक्त माती नसते, तर दडलेलं असतं एक संपूर्ण आयुष्याचं सत्य. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.